शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 2 जानेवारी 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला गेल्या 2 महिन्यापासून सांगतोय की बाजारभाव जे आहेत हे कापूस दरामध्ये वाढणार आहेत. आता याच्यामागे आणखी एक कारण वाढलेलं आहे, तर ते कारण आपण जाणून घेणार आहोत आणि आणखी किती बाजारभाव वाढू शकतो आणि किती वाढण्याचे चान्सेस वाढतात, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बातमी अशी आहे की जी इम्पोर्ट ड्युटी होती ही पूर्णपणे फ्री होती. म्हणजे कोणताही कापूस जर भारतामध्ये येत होता तर तो पूर्णपणे मोफत यायचा, परंतु आता त्यावर 11% टॅक्स लागणार आहे आणि त्यामुळे आता येणारा कापूस देखील स्वस्त राहणार नाही. परिणामी कापूस महागणार आहे आणि त्यामुळे स्थानिक बाजारातील जो कापूस आहे याला सुद्धा दर वाढणार आहेत. सध्या गठण स्थिर आहे, परंतु गठण काही दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. ज्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 53,500 रुपयापर्यंत गठण आपल्याला बऱ्यापैकी गेलेलं दिसेल, तर तेच गठण आता 54,500 पर्यंत अगदी आरामात जाईल, जो स्थानिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ 7,700 रुपयापर्यंत दर होईल आणि इतर म्हणजे मोठ्या बाजारपेठेमध्ये जवळजवळ 9,000पर्यंत दर जाण्याची शक्यता आहे. तर आता चला जाणून घेऊयात नक्की दर किती आहेत. तर सर्वसाधारण 53,500 रुपये गठण आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,100, 7,200 हा दर आहे. छोट्या जिनिंगमध्ये जवळजवळ 7,300, 7,400, काही ठिकाणी 7,500 हा देखील दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत किंवा मोठ्या बाजारपेठा आहेत, जसं की मानवत असेल, अकोट असेल, हिंगणघाट असेल, तर यवतमाळ असेल, तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 7,500, 7,600, 7,700, 7,800, 7,900 पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर एकूण हे दर आपल्याला मोठ्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतील. तसेच येणारा 1 महिन्याचा कालावधी म्हणजे जवळजवळ जानेवारी एंडिंगपर्यंत आपल्याला स्थानिक दरामध्ये जवळजवळ 8,000पर्यंत दर गेलेले पाहायला मिळतील आणि ज्या मोठ्या जिनिंग आहेत किंवा मोठ्या बाजारपेठा आहेत, तर त्या ठिकाणी जवळजवळ 9,000पर्यंत कापूस गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांनी आणखी थोडंसं थांबणं गरजेचं आहे. कापूस दरामध्ये तेजी ही आपल्याला येणार आहे आणि येत्या 1 महिन्यामध्ये चांगल्यापैकी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.